मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान कसे मोजावे हे समजून घेणार आहोत। सर्वात आधी रेणू वस्तुमान मोलिक्युलर मास म्हणजे काय? तर लक्षात घ्या, एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज होय। एक उदाहरण पाहूया। कॅल्शियम क्लोराइड। बरोबर, या कॅल्शियम क्लोराइड मध्ये दोन प्रकारचे अणू आहेत। एक म्हणजे कॅल्शियमचा अणू आणि दुसरा म्हणजे क्लोरीनचा अणू। बरोबर, तर येथे कॅल्शियमचा एक अणू आहे आणि क्लोरीनचे दोन अणू आहेत। बरोबर, मग कॅल्शियम क्लोराइडचे रेणू वस्तुमान याचं सूत्र काय येईल बरं? तर त्याचं सूत्र असेल कॅल्शियम क्लोराइडचे रेणू वस्तुमान बरोबर कॅल्शियमचे अणुवस्तुमान गुणिले एक का? कारण इथे कॅल्शियमचा एकच अणू आहे, अधिक क्लोरीनचे अणुवस्तुमान गुणिले दोन कारण इथे क्लोरीनचे दोन अणू आहेत म्हणून। मग कॅल्शियमचे अणुवस्तुमान किती असते? कॅल्शियमचे अणुवस्तुमान असते 40.08 गुणिले 1 अधिक क्लोरीनचे अणुवस्तुमान असते 35.45 गुणिले 2। हे जर आपण सोडवलं तर कॅल्शियम क्लोराइडचे रेणू वस्तुमान आपल्याला मिळेल ते येईल 110.98 यू म्हणजे डाल्टन। तर लक्षात घ्या, अणुवस्तुमानाप्रमाणेच रेणू वस्तुमान सुद्धा डाल्टन यू याच एककामध्ये व्यक्त करतात। एक डाल्टन म्हणजे 1.67 गुणिले 10⁻²4 ग्रॅम। चला आणखी काही पदार्थांचे रेणू वस्तुमान काढूयात। आता आपल्याकडे आहे C2H4 इथिलीन किंवा त्याला इथिन असं म्हटलं जातं। आता यामध्ये सुद्धा दोन वेगवेगळ्या प्रकारचे अणू आहेत, एक कार्बनचा अणू आणि दुसरा हायड्रोजनचा अणू। बरोबर, तर येथे 2 कार्बन अणू आणि 4 हायड्रोजन अणू आहेत। आता आपल्याला तर माहितीच आहे रेणू वस्तुमान म्हणजे काय, तर त्या पदार्थाच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज। बरोबर, मग इथिलीनचे रेणू वस्तुमान बरोबर काय येईल? कार्बनचे अणुवस्तुमान गुणिले 2 का? कारण येथे कार्बनचे दोन अणू आहेत, अधिक हायड्रोजनचे अणुवस्तुमान गुणिले 4 कारण येथे हायड्रोजनचे 4 अणू आहेत। मग कार्बनचे अणुवस्तुमान असते 12.01 गुणिले 2 अधिक हायड्रोजनचे अणुवस्तुमान असते 1.008 गुणिले 4। हे जर सोडवलं तर आपल्याला इथिलीनचे रेणू वस्तुमान मिळेल 28.052 यू डाल्टन। आता थोडासा अवघड पदार्थ घेऊयात, C6H12O6 यालाच ग्लुकोज असं म्हणतात। तर येथे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल इथे कार्बनचे 6 अणू आहेत, हायड्रोजनचे 12 अणू आहेत आणि ऑक्सिजनचे 6 अणू आहेत। बरोबर, आता तुम्ही स्वतः ग्लुकोजचं रेणू वस्तुमान काढण्याचा प्रयत्न करा। तर येथे आपलं सूत्र येईल ग्लुकोजचे रेणू वस्तुमान बरोबर कार्बनचे अणुवस्तुमान गुणिले 6 अधिक हायड्रोजनचे अणुवस्तुमान गुणिले 12 अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले 6। मग कार्बनचे अणुवस्तुमान असते 12.01 गुणिले 6 अधिक हायड्रोजनचे अणुवस्तुमान 1.008 गुणिले 12 अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान 16 गुणिले 6। हे जर सोडवलं तर आपल्याला ग्लुकोजचे रेणू वस्तुमान मिळेल 180.156 डाल्टन। इथेच थांबूयात। धन्यवाद।